नमस्कार शेतकरी मित्रांनो, फार्म अपडेट्स या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण आलोय गहू या पिकाच्या प्लॉटमध्ये। जसं की तुम्ही बघू शकतो, गहू हे पीक आपलं काही ठिकाणी पिवळं पडलेलं दिसून येत आहे। हे युरियाची कमतरता आहे समजून आपण युरिया देत असतो, पण बदल काही दिसत नाही। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही निरीक्षण करून जर पाहिलं तर गहू या पिकाच्या मुळी हे सडत आहेत। हे रूट रॉट म्हणजे मर रोग हे जास्तीचा पाऊस झाला असल्यामुळे अशा प्रकारे आढळून येत असते। जमिनीमध्ये असलेले पोषक तत्व हे पिकांना ऑप्टेन करण्याची क्षमता नसते, त्यासोबतच ऑक्सिजन ऑप्टेन करण्याची क्षमता नसते। त्या करून हे पिकाचे पाने पिवळे पडून हळूहळू पीक मरायला चालू होत असते। यामुळे पिकांचं जास्त प्रमाणात नुकसान होत असते। तर यावर नियंत्रण कसं करायला पाहिजे? तर शेतकरी मित्रांनो, यावर नियंत्रण करण्यासाठी आपल्याला थायमोथॅक्सिन प्लस लॅम्बडा सायपरथिन असलेला घटक ते तुम्ही सिजेंटा कंपनीच्या आलिकामध्ये बघू शकतो किंवा पारिजात कंपनीच्या टेगाटामध्ये बघू शकतो। ते आपल्याला 25 ml प्रति 20 लिटर पंपासाठी घेणं आवश्यक आहे। त्यासोबतच आपल्याला एक बुरशीनाशक घेणं आवश्यक आहे, जे की मेटालेक्सिन प्लस मॅन्कोजेब ते आपण सिजेंटा कंपनीच्या रेडोमिल गोल्डमध्ये बघू शकतो। किंवा मग तुम्ही कार्बन डायझिम प्लस मॅन्कोजेब असलेला घटक जे की साफ या UPL कंपनीच्या बघू शकतो, ते आपल्याला 40 ते 50 ग्राम प्रति 20 लिटर पंपासाठी घेणं आवश्यक आहे। किंवा मग तुम्ही टुबुकोनाझोल प्लस अजिस्ट्रोबिन असलेला घटक जे की तुम्ही आदामा कंपनीच्या कस्टोडियामध्ये बघू शकतो, ते आपल्याला 25 ml प्रति 20 लिटर पंपासाठी घेणं आवश्यक आहे। त्यासोबतच शेतकरी मित्रांनो, आपल्याला विद्राव्य खत 19-19-19 घेणं आवश्यक आहे। सामान्यप्रमाणे आपल्याला ताकद भेटत असते। त्यासोबतच आपल्याला एक मायक्रोन्यूट्रिएंट घेणं आवश्यक आहे, जे की आपण पूर्वा कंपनीचे चिलमिक्स कॉम्बी घेऊ शकतो किंवा मग BSF कंपनीचे लिबरल घेऊ शकतो। ते आपल्याला 40 ग्राम प्रति 20 लिटर पंपासाठी घेणं आवश्यक आहे। ह्या चारीचं कॉम्बिनेशन जर आपण वापरलो शेतकरी मित्रांनो, तर नक्कीच आपण या रोगावर चांगल्या प्रकारे नियंत्रण घेऊ शकतो। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, इतर कशाबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट नक्की करा।